सुद्धा हा मंदिर समोर दिसतोय तो मंदिर, हा मंदिर सुद्धा आता होतोय, त्या नाही त्यांच्या काळात झाला. त्यांच्या मंदिरासोबत सुद्धा त्यांनी राजकारण केला. प्रत्येक ठिकाणी राजकारण करणं हा त्यांचं काम आहे. कुठल्या बिल्डिंग मध्ये 2 भाग करण्यामध्ये त्यांना मजा वाटते. 2 भाग करून दोघांना झिजवायला, 2 कोंबड्यांना झुजवायला त्यांना मजा वाटते का? ही त्यांची राजकारणाची म्हणजे पद्धत आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय की आजपर्यंत आपण खूप सहन केलं, खूप काही केलं. आपला गणपती उत्सव बघा, आपण एक 10 वर्षापूर्वीचा गणपती उत्सव बघा आणि आत्ताचा गणपती उत्सव बघा. 10 वर्षापूर्वी या गणपती उत्सवामध्ये पूर्ण प्रभादेवीची जनता सहभागी असायची आणि आत्ताचा ज्या महाशय अध्यक्ष गणपती आल्यानंतर फक्त गणपतीच्या पाया पडायला लोक सगळे येतात. जी काही एकी होती एकत्रपणे आपण साजरा करतो, पण गणपतीमध्ये बघा किती फरक पडला. म्हणून तुम्हाला विनंती करतोय की येणारा काळ प्रभादेवीच्या उत्कर्षासाठी पाहिजे, प्रभादेवीच्या विकासासाठी पाहिजे आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती करतो, ज्याने आयुष्यात कधी विकास केला नाही का नाही, पिवळी चाळच बघा आपल्या समोर आहे. पिवळ्या चाळीमध्ये आज सुद्धा कंपाऊंड वॉल नाही, त्याचा कॉर्पस पण मिळत नाही का? तिकडनं त्यांना अजूनही पत्र्याची आहे. हे सगळं काय त्यांना माजी आमदारांच्या हातात होता, परंतु आज तटात त्यांना इलेक्शन आली की त्यांना आठवते. आता काल परवापर्यंत तुम्हाला माहिती आहे सुखसागर, पवनछाया किंवा सिद्धिविनायक कृपा यामध्ये खेडगल्लीमध्ये तुम्ही गेला हानाजी मास्तरचा, इथे सुद्धा जबरदस्ती बिल्डर डायरेक्ट कन्सेंट प्रत्येकाच्या हातात. अरे लोकांना विचार करायला तरी वेळ द्या. विचार ना, मी सांगतो तोच बिल्डर, मी सांगतो तेच. म्हणजे मनमानी कारभार आपल्याला थांबवायचं. ही मोगलाई कुठेतरी थांबवावी लागेल. या मोगलाईच्या आपण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तुम्ही सर्व चाळीत वाकड्याच्या द्वारा एका मुलाला आमदार केला. आज तुम्हाला विनंती आहे, तुम्हाला 64 माळ्याचा नगरसेवक पाहिजे की सर्वसामान्य कुटुंबातला नगरसेवक पाहिजे याचा तुम्ही विचार करा. सुनील शिंदे सुद्धा ज्या ज्यावेळी आपल्याला गरज लागत होती त्यावेळी आपण सुनील शिंदेकडनं फंड घेत होतो. त्या बोटावल्याचा आईला सुद्धा जेव्हा फंड लागत होता तेव्हा त्यांनी सुनील शिंदेला विनंती केली, त्यानंतर त्यांनी सुद्धा फंड दिला. सुनील शिंदे आपल्याला काही जवळचे होते, बाजूच्या म्हणजे हाकेच्या अंतरावरती आमदार होतात, त्यांच्या वडील विभागातील त्यांचे बंधू. आज ते म्हणतात आहे सगळीकडे बोंबाबोंब करतात आहे, बाहेरचा उमेदवार. तुम्ही आमचे होते ना, आमच्यासाठी काय केलं त्याचा तपशील द्या. आजपर्यंत त्यांनी मला सांगावं की ह्या विभागाचा हे काम केलं, मी लक्षणीय हे काम केलं, असं कुठलंच काम केलेलं नाही. कारण मी त्यांच्यावर सावलीसारखा होतो. तो माणूस, हा माणसाने कधी जवळच्या माणसाचा विचारच केला. त्यांचा पक्ष म्हणजे मी स्वतः, माझा मुलगा, माझा मुलगी, माझे नातवंड, याच्याशिवाय त्यांनी कोणाचा विचार केला नाही. लक्षात ठेवा. कधीच तुमच्या समोर आता रडून दाखवतील, काही करतील, माझा बायपास झालाय, माझा हे झालंय, ते झालंय. या भूलथापांना तुम्ही बळी पडू नका. ही ऍक्टिंग फक्त 2 दिवसाची असते. तुम्हाला माहिती नसेल, एबी माझाने त्यानं परवा एक पुरस्कार जाहीर केला. अमिताभ बच्चनला सुद्धा जेवढी ऍक्टिंग जमत नाही तेवढी त्यांना ऍक्टिंग जमते. म्हणजे विचार करा, एबीपी माझ्याला तुम्हाला माहिती असेल, एबीपी माझ्यावाला सांगितलं होतं की असे ऍक्टर अमिताभ बच्चनला सुद्धा मागे टाकतील. परिस्थितीप्रमाणे ऍक्टिंग करणारी माणसं आहेत, परिस्थितीप्रमाणे ऍक्टिंग करत. आज बघा भोळीबाळी जनतेला खूप फसवलंय. तुम्हाला मनापासून आणि अंतःकरणापासून सांगतोय की ही वेळ चुकवू नका. या प्रभादेवीमध्ये ज्यांचा उदय झाला त्यांचा अस्त प्रभादेवीमध्येच झाला पाहिजे. त्यांना प्रभादेवीने खूप काही दिलंय. त्यांचा अस्त सुद्धा त्यांना बघू दे, स्वतःच्या डोळ्यांनी बघू दे. जेव्हा जनता देते तेव्हा भरून देते, आणि जनताने एकदा हात डोक्यावरचा काढल्यानंतर काय परिस्थिती होती ते सुद्धा त्यांना बघू दे. कारण खूप त्यांनी गरिबी बघितली, अमिरी बघितली, आता मधला भाग सुद्धा बघू दे. म्हणून तुम्हाला विनंती करतोय, 15 तारखेला न चुकता आणि मुंबईचे अस्तित्व टिकवण्यासाठी, मराठीपणाचं अस्तित्व टिकवण्यासाठी, मराठी माणसाची एकजूट दाखवण्यासाठी मशाल शिवाय या मुंबईला पर्याय नाही. लक्षात ठेवा, मशाल शिवाय या मुंबईला पर्याय नाही. आठवा बॉम्बस्फोटाचा दिवस, आठवा तो सगळे दिवस ज्या दिवशी असे कृत्य करते तेव्हा उतरते ती मराठी माणूस. शिवसेना प्रमुखांनी एक आवाज दिल्यानंतर संपूर्ण मराठी जनता रस्त्यावरती उतरते आणि रक्षणासाठी ताटपणाने उभे राहते. आठवा ते दिवस आणि पुन्हा मुंबई ही मुंबईच राहिली पाहिजे. मुंबई मराठी माणसांच्या हातातच राहिली पाहिजे. मुंबईमध्ये महापौर ठाकरेंचा आणि मराठी माणूसच बसला पाहिजे. ही जी कल्पना काल सुद्धा तुम्हाला माहितीच आहे, शिवतीर्थावरती राजसाहेबांनी जो पोट तिडकीने भाषण केलंय, एका माणसाला पूर्ण महाराष्ट्र घाण ठेवलं. तर एका माणसाला, एक अडाणी माणसाकडे संपूर्ण महाराष्ट्र घाण ठेवतोय. विचार करा. म्हणून तर हे एवढं मोठं मराठ्यांच्या साम्राज्यासाठी सगळे मराठी एक जर आले, त्याचं कारण एक आहे की आपली मुंबई कुठेतरी घाण राहणार आहे.
कुठेतरी घाण राहणार आहे. दिल्लीश्वर तेच बघतात आहे. कधी मुंबई आपल्या हातून जाते आणि दिल्लीश्वर आपल्या स्वतःचं राज्य सुरू करते. बघा तुम्ही राजसाहेबांनी सगळं फोडून तोडून सगळं सांगितलं तुम्हाला कशा पद्धतीने मुंबई आपल्या हातून निघणार आहे. ज्यावेळी मुंबई अशी साधी सुधी कोणाला मिळाली नाही. मुंबईसाठी 107 हुतात्मे झाले, रक्त सांडलंय या मुंबईसाठी. तेव्हा कुठेतरी आपल्याला मुंबई मिळाली. ते रक्त सांडलेल्या हुतात्म्यांना एक शपथ द्यावी आपण की मुंबई कोणाच्या हातात देणार नाही, मुंबई मराठी माणसाच्याच हातात राहील एवढं तुम्हाला सांगतोय. पुन्हा पुन्हा विनंती करतो. आता थोड्या अवधीत आदित्य साहेब येतील, ते आपल्याला संबोधतील. कारण काल आदित्य साहेबांनी सुद्धा शिवतीर्थावरती जबरदस्त भाषण केला. मुंबईसाठी काय नाही केलं आपण. पोस्टर रोडची पूर्वकल्पना कोणाची होती? माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे. अटल सेतू कोणाची उद्घाटन केलं? कोणाचे होतं? तर माननीय पक्षप्रमुख. कोविड काळ आठवा. कोविड काळामध्ये कधी जातपात बघितले नाही. धारावी पॅटर्न, धारावीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात, पण तो धारावीचा पॅटर्न संपूर्ण देशाने आणि संपूर्ण